100 तिकीट काढून बघायला लय भारी वाटते. आता या मावशींच्या तोंडावर एवढा आनंद का दिसतोय चला सांगतो. राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा. तर आपण सुरू केलेल्या ऋषा चालला दक्षिण भारत फिरायला. या सिरीजचा आज दिवस होता दुसरा. राज्याला पंढरपुरात निघाल्यावर सकाळ सकाळ आम्ही हैदराबादच्या जवळ पोहोचलो. तेवढ्या ट्रिप म्हणल्यावर बायका गाण्याच्या बेंड्या खेळणार ना असं होईल का? आणि बायकांची गाणी ऐकून आमचं मल्हार नावाचं बारक एवढं खुश झालं की लागलं हो मन नाचाय. तिथनं मग आम्ही दुपारी पोहोचलो हैदराबाद. आमची ट्रॅव्हल सोडून दुसऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये बसलो, कारण ह्याच ट्रॅव्हल्स मधनं आपण 3 दिवस हैदराबाद फिरणार. एवढ्यात आमचा इमरोस नावाचा गाईड आला ना आम्हाला माहिती द्यायला लागला आणि लगेच आम्हाला तिथल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला घेऊन गेला, कारण पुढचं 3 दिवस आम्ही इथंच राहून पूर्ण हैदराबाद बघणार होतो. प्रॉपर मध्ये नाट्टापाटा केला आणि फुल हवा करत गेलो. तिथला फेमस इडली आणि डोसा खाल्ला. समध्यांचं खाऊन झाल्यावर आम्ही निघालो हैदराबाद मधलं पॉइंट बघा. आणि विजय सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बस मध्ये बसून सगळ्यात आधी बघायला गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. तिथनं तब्बल 125 फुटांचा बाबासाहेबांचा पुतळा बघितल्यावर आम्ही गेलो हुसेन सागर तलावाजवळ असलेलं तेलंगणा शहीद स्मारक बघाय. ते बघून झाल्यावर आम्ही त्याच्या शेजारीच असलेलं फेमस लेझर शो बघायला गेलो. ती 100 रुपये तिकीट काढ. आणि एवढा खतऱ्या लेझर शो बघून मावशी एवढ्या खुश झाले की त्यांनी त्यांच्या घरीच फोन लावला. 100 तिकीट काढून बघायला लय भारी वाटते. मग समजा लेझर शो बघून आम्ही निघालो आमच्या घरला, म्हणजे आमच्या हैदराबाद मधल्या रूमला. आणि आत्ता लागा जातानी बायाने ज्या धिंगाणा केलाय म्हणता हे बघा. तर मंडळी सिरीज आवडते ना, आवडत असेल तर नक्की फॉलो करा. आणि उद्या बी आपण हैदराबाद मध्येच फिरणार, त्यामुळे पुढचा पार्ट बघायला विसरू नका.